अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 31 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे। प्रकट दिनानिमित्त आपल्या स्वामी भक्तांना स्वामींची जेवढी काही सेवा करता येईल तेवढी सेवा अवश्य करायची आहे। आता काही जण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 11 अध्यायांच्या 21 अध्यायांच्या पारायणाला बसला असेल, परंतु श्री स्वामी चरित्र सारामृताचं एकमांडी पारायण म्हणजे काय, तर एकमांडी पारायण म्हणजे 1 ते 21 अध्याय तुम्हाला एकाच दिवशी एकाच बैठकीत वाचायचे आहेत, म्हणजे तुमचं एकमांडी पारायण पूर्ण होतं। ही सेवा तुम्ही एखाद्या विशिष्ट वारी म्हणजे गुरुवारी किंवा स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी सुद्धा करू शकता। संकल्प करायचा आहे आणि मग तुम्हाला सेवेला बसायचं आहे। या सेवेसाठी तुम्हाला वेगळ्या पोथी मांडण्याची गरज नाही, फक्त तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचण्यापूर्वी पहिली 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि मग तुम्हाला अध्यायाला सुरुवात करायची आहे। पूर्ण 21 अध्याय होईपर्यंत तुम्हाला कोणाशी काहीही बोलायचं नाही आणि जागेवरून तर अजिबात हलायचं नाही आहे। 21 अध्याय झाल्यानंतर तारक मंत्राचं एकदा पठण करायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना खडी साखरेचा किंवा संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग तुमच्या सेवेची इथे सांगता होते। तर अशा प्रकारे आपल्याला एकमांडी पारायण हे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सुद्धा तुम्ही करू शकता। अतिशय प्रभावी सेवा आहे ही सेवा। तुम्हाला जेव्हा कुठल्या संकटात असाल, तुम्हाला मनापासून जेव्हा कधी ही सेवा करावीशी वाटेल किंवा जर कुठलं काम पूर्ण होत नाहीये, काहीच तुम्हाला मार्ग दिसत नाहीये, अशा वेळी तुम्ही स्वामींना संकल्पयुक्त ही सेवा अवश्य करा। बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा काहीतरी पॉझिटिव्ह फरक पडेल। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।